प्रेम फोरमच्या सर्व आदरणीय सदस्यांना माझा नमस्कार. तृतीय पर्वाच्या 16व्या पुष्पात अर्थात शेवटच्या पुष्पात मी संस्थेच्या सचिव आदरणीय माधुरीताई मयूर, मुख्याध्यापिका आदरणीय माधुरी पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक अतुल भट सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जोगेश शिलार सर, पर्यवेक्षक पंकज नागपुरे सर, पर्यवेक्षक सचिन करमरकर सर, पर्यवेक्षक नवनीत राजपूत सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. आपण या कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान गीताने करतो, कारण विज्ञान गीत हे विज्ञानाविषयाची आवड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. विज्ञान गीतामधून वैज्ञानिकांचे कार्य आणि त्यांचे योगदान आणि विज्ञानामुळे झालेली प्रगती याची माहिती मिळते. त्यासाठी मी सर्व मान्यवरांना मंचावर आमंत्रित करतो. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत, जिथं तंत्रज्ञानाने आपले जीवन खूप सोपे केले आहे. मोबाईलपासून ते घरापर्यंत सर्व गोष्टी स्मार्ट होत आहेत. मग आपली झाडे आणि शेती का मागे राहावी याच विचारातून स्मार्ट प्लांट वॉटरिंग सिस्टीमचा जन्म झाला आहे. तर मी आजचे सादरकर्ते नवनीत राजपूत सर यांना मंचावर आमंत्रित करतो.
प्रेम फोरमच्या तिसऱ्या पर्वाच्या 16व्या पुष्पात आज कार्यक्रमासाठी येथे उपस्थित संस्थेच्या सचिव आदरणीय साहेब, प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक आदरणीय भट सर, उपप्राचार्य आदरणीय शेलार सर, पर्यवेक्षक आदरणीय नागपुरे सर, पर्यवेक्षक आदरणीय करमरकर सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 20 जून आज आहे, तरी आपण एक गोष्टीची आकृतीने वाट बघत आहोत, ते म्हणजे पाऊस. आणि पाऊस थांबल्यामुळे, पाणी येत नसल्यामुळे भीषण पाणी टंचाई किंवा आता तापमानात झालेली वाढ आता देखील तुम्ही या हॉलमध्ये तुम्ही अनुभवत आहात की टेम्परेचर 40-42 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास असेल. याचे प्रमुख कारण की पाऊस आहे. पाऊस आला असता तर तापमानात फरक पडला असता, वातावरणात बदल झाला असता. मित्रांनो, आपण लहान होतो तेव्हापासून आपल्याला आपले आईवडील 7 जून म्हणजे मृग नक्षत्राला सुरुवात होईल व पावसाला सुरुवात होईल असे सांगत होते. आणि त्याप्रमाणे त्या नियमानुसारच 7 जूनला शक्यतोवर पावसाची सुरुवात होत होती. परंतु आता आपण जे बघितलं तर प्रत्येक ऋतू हा उशिरा येत चाललेला आहे. आज 20 जूनपर्यंत आपणच नाही तर आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, भारताचा विचार केला तर कुठेही मान्सूनची सुरुवात झालेली दिसत नाही. आणि यामुळे भीषण पाणी टंचाई लोकांना होत आहे. पाण्यासाठी बरेच किलोमीटर पायी चालून पाण्याची आवश्यकता खेड्यागावांमध्ये पूर्ण केली जाते. बऱ्याच शहरांमध्ये पाणीच्या टँकरने पाणी पोहोचवलं जाते. मित्रांनो, आपण जर विचार केला सजीव सृष्टीचा, तर प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज आहे. आज सजीव सृष्टीच्या महत्त्वाच्या घटक एक म्हणजे पाणी. मित्रांनो, आपलं शरीर 50% जास्त पाण्याने बनलेलं आहे. प्राणी असतील, वनस्पती असतील, यांचे प्रत्येक प्राणी पेशी, वनस्पती पेशीमध्ये एक महत्त्वाचा असा घटक म्हणजे पाणी. परंतु आज जर बघितलं आपण तर पाण्याची कमतरता आपल्याला सगळीकडे दिसत आहे. आणि पाणी अवाजवी किंवा अवास्तव होत असणाऱ्या उपसामुळे, शेतातील उपसामुळे असं दिसत आहे की पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. पूर्वी आपण लहान असताना आपण आपल्या सभोवताली विहिरी बघितल्या. आपण विहिरीतून पाणी काढताना आपल्या आजूबाजूचे शेजारी बघितले असतील. पण आता जर विचार केला तर गावात विहीर बघायला मिळत नाही. आणि जर जुनी विहीर असेल तर त्याच्यात पाणी बघायला मिळत नाही. त्याचे प्रमुख कारण पाण्याची खोल जात असलेली पातळी. ग्राउंड वॉटर लेवल इज डिक्रीजिंग डे बाय डे. आणि त्याची पातळी खाली जात असल्यामुळे आता पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. आणि सजीवांना जिवंत राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. आणि म्हणूनच काय तर पाण्याला आपण म्हणतो जल ही जीवन आहे किंवा वॉटर इज लाईफ. तर मित्रांनो, हे पाणी कुठे किती प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याच्या जे काही क्रायसिस निर्माण झाला त्याला आपल्याला काही सोल्युशन काढता येईल का, किंवा जे काही थीम वेगवेगळे लोक वापरतात त्यापैकी एक थीम किंवा एक सोल्युशन मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. ते म्हणजे स्मार्ट प्लॅन्ट्स वॉटरिंग सिस्टीम. या साह्याने पाण्याचा बचाव होऊ शकतो आणि स्मार्टली आपण वनस्पतींना किंवा कुंड्यांमध्ये पाण्याचा पुरवठा आपण करू शकतो जेवढी गरज आहे तेवढा. मित्रांनो, या सिस्टीमला बघण्यापूर्वी आपण विश्वापासून आपल्या झोपड्यापर्यंत पाण्याची उपलब्धता आज किती आहे, पाणी कुठे किती प्रमाणात आहे, कोणत्या स्वरूपात आहे, हे सुरुवातीला काही वेळ जाणून घेऊ. आणि त्यानंतर मी हे तयार केलेले मॉडेल हे तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, आपण जिथे राहतो, जिथे आपला ग्रह आहे, ती म्हणजे आपली सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीमचे आपण एक भाग आहोत, एक घटक आहोत. तर त्या सोलर सिस्टीममध्ये पाण्याची उपलब्धता किती आहे, पाणी किती आहे, आणि त्या पाण्यामुळे आणि ते पाणी कोणत्या स्वरूपात आहे हे आता आपण जाणून घेऊ. आता सुरुवातीला आपण आपल्या सोलर सिस्टीममध्ये, हे आपल्या सोलर सिस्टीमचे घटक आहेत, ग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत. तर या 8 ग्रहांमध्ये आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, या स्क्रीनवर तुम्हाला त्या ग्रहावर जे पर्सेंटेज दिसतंय ते पर्सेंटेज म्हणजे त्या ग्रहाचं टोटल मास. आणि त्या मासच्या कंपॅरिझनमध्ये त्याच्यावर उपलब्ध असलेल्या पाणीमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असेल किंवा वेपर फॉर्ममध्ये असेल किंवा सॉलिड फॉर्ममध्ये असेल, त्याचे टोटल मास त्याच्यात दिलेलं आहे. आता जर आपण विचार केला तर मर्क्युरीचे जेवढा मास असेल आणि त्याच्यावर जे पाणी उपलब्ध आहे वेगळ्या स्वरूपात,
त्याचं पर्सेंटेज 0.01% आहे. व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. आणि ती जी सायंटिस्ट आहे दॅट इज नॉट अ साइन ऑफ निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह चिन्ह नाही अप्रॉक्सिमेटली, म्हणजे हे जे काही अप्रॉक्सिमेशन दिलेलं आहे पर्सेंटेजचं, तर त्याचा जे विचार केला आपण तर युरेनस आणि नेपच्यून हे जे 2 ग्रह आहेत याच्यावर मास कंपॅरिझनमध्ये पर्सेंटेज पाण्याचं आहे 20 to 30%, 20 to 30%. आणि यामध्ये इतर ग्रहांचा जर विचार केला तर काही ग्रहांवर पाणी आहे, त्यांच्या उपग्रहांवर पाणी आहे आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात आहे. परंतु द्रव स्वरूपात लिक्विड फॉर्ममध्ये सर्वात जास्त पाणी असलेला एकमेव ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. आणि त्याच्यावरच पाणी हे मुबलक मोठ्या प्रमाणात द्रव स्वरूपात आहे आणि म्हणून पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, मानव आहे. याचा जर विचार केला मित्रांनो तर मार्स, मंगळ ग्रह, मार्सवर पाण्याचं प्रमाण कसं आहे तर नासाच्या रिसर्चनुसार मार्सवर जे खडक आहेत त्या खडकामध्ये गोठलेल्या स्वरूपात पाण्याचे प्रमाण आहे. आणि इतर जे ग्रह आहेत ज्युपिटर आणि सॅटर्न, शनी ग्रह, यांचा जर विचार केला तर यांच्यावर देखील गोठलेल्या स्वरूपात पाणी आहे. परंतु त्यांचे जे उपग्रह आहेत जसा आपल्या पृथ्वीचे एक उपग्रह म्हणजे चंद्र, त्याचप्रमाणे ज्युपिटरचे 12 उपग्रह आहेत. त्या 12 उपग्रहापैकी युरोपा नावाचा उपग्रह जो आहे त्या ग्रहावर पाणी ही गोठलेल्या स्वरूपात आहे आणि त्याच्या खाली पाण्याचे महासागर असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. आणि नंतर सॅटर्न, शनी ग्रहाचे 2 उपग्रह, त्याच्यात एक आहे एक्सलेडियस. हा असा उपग्रह आहे शनीच्या जो अंतराळात पाण्याचे फवारे उत्सर्जित करतो आणि अंतराळात पाणी बाहेर टाकतो, म्हणजे त्याच्यावर देखील पाणी आहे. आणि आणखी शनीचा दुसरा उपग्रह आहे टायटन. हा टायटन ग्रहावर देखील पाणी गोठलेल्या स्वरूपात आहे आणि त्याच्या खाली गोठलेल्या पाण्याच्या खाली द्रव स्वरूपात पाणी असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली. आणि त्यानंतर बुध ग्रहावर ज्या ठिकाणी सूर्यकिरण सोलर रेज जाऊ शकत नाही त्या ठिकाणी, आणि आपला जो चंद्र आहे पृथ्वीचा उपग्रह त्याच्यावर देखील जिथे सूर्याचे किरण पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी हे गोठलेल्या स्वरूपात आहे. याचा जर आपण विचार केला तर या सर्व 8 ग्रहांमध्ये सजीव सृष्टी पृथ्वीवर राहण्याची शक्यता किंवा आता जे अस्तित्वात आहे त्याचे प्रमुख कारण बिकॉज द वॉटर इज प्रेझेंट इन द लिक्विड फॉर्म. पाणी मोठ्या प्रमाणात द्रव स्वरूपात आहे आणि म्हणूनच सजीव सृष्टी आहे, म्हणूनच प्राणी आहेत, म्हणून आपण आहोत, म्हणून वनस्पती आहे. कारण पाणी आहे महत्त्वाचा घटक आपल्या सजीवांसाठी आहे. तर आता ही आपली पृथ्वी, आपल्या पृथ्वीवर आता पाण्याची अवेलेबिलिटी किती? आपण भाग बघितला आपल्या सोलर सिस्टीमच्या कोणत्या ग्रहावर काय परिस्थिती आहे, पाणी किती. आता पृथ्वीचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की 79% ऑफ अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर, आणि नंतर मग ते 29% आहे ते लँड आहे. परंतु आता 71% जर पाण्याने व्यापलेला ग्रह असेल तर मग तरी पाण्याची टंचाई का? म्हणजे डिस्टिंक्शन साधारणतः डिस्टिंक्शनमध्ये पाणी आहे. आपण जर पर्सेंटेजचा विचार केला तर तरी पाण्याची कमतरता का? तर त्याचे कारण खाली तुम्ही बघू शकता. 97.5% इज सॉल्टी वॉटर. हे खारट पाणी आहे, हे समुद्रांमध्ये आणि महासागरांमध्ये आहे. म्हणजे ते जरी पाणी जास्त प्रमाणात असले 97.5%, परंतु ते शेतीसाठी, पिण्यासाठी, माणसांसाठी किंवा इतर इंडस्ट्रियल वर्कसाठी हे पाणी कामात येत नाही. आणि उरलेलं जे काही 2.5% फ्रेश वॉटर आहे, आपण त्याला गोड पाणी म्हणतो, तर त्याची सुद्धा विभागणी वेगवेगळ्या ठिकाणी अशी असमान प्रमाणात झालेली. जर त्या 2.5%चा जर विचार केला तर त्यापैकी अप्रॉक्सिमेटली 68.7% ट्रॅप इन ग्लेशियर्स अँड आईस कॅप्स. म्हणजे हे जे काही 68.7% पाणी आहे, गोडे पाणी, ते पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर गोठलेल्या स्वरूपात आहे. आपण त्याला ग्लेशियर्स म्हणतो. साऊथ पोल आणि नॉर्थ पोलवर त्या ठिकाणी पाणी हे गोठलेल्या स्वरूपात आहे आणि ते सर्वात जास्त आहे. गोड पाणी जे आहे फ्रेश वॉटर
तर त्यापैकी 68.7% वॉटर हे तिथं बर्फाच्या स्वरूपात थांबलेलं आहे. आणि त्याची काय आता ग्लोबल वॉर्मिंग आणि एअर पोल्युशन आहे त्याच्यावर काय बॅड इफेक्ट होत आहेत. आपण सायन्स टीचर्स आहोत, आपल्याला ती बेसिक इन्फॉर्मेशन सर्वांना आहे. आता त्यापैकी 30.1% इज ग्राउंड वॉटर, म्हणजे जे 2.5% वॉटर आहे अवेलेबल, त्यापैकी देखील 30.1% ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीच्या खाली आहे फक्त. आणि 1.2% इज अ सरफेस वॉटर अँड फ्रेश वॉटर अदर सोर्सेस. आता पण जमिनीवरचे पाणी तर फक्त 1.2% आपण नद्या नाल्यांमध्ये बघतो. आणि जर विचार केला तर मानवाला या सर्व पाण्यांमधून फक्त 1% पाणी ॲसेसिबल आहे, म्हणजे तो मिळवू शकतो. फक्त 1% पाणी. मानवाला पृथ्वीवर फक्त 1% पाण्यामध्ये आपलं सर्व कार्य करावं लागतं, फॉर ड्रिंकिंग, फॉर फार्मिंग अँड फॉर एनी अदर पर्पज. म्हणजे 1% विषय राहिला फक्त 1%. मग आता या पृथ्वीवर जरी 71% हे पाण्याने कव्हर केलेली पृथ्वी असली तरी फक्त 1% पाणी फक्त मानवासाठी उपयोगी पडतं. ही परिस्थिती आपल्या पृथ्वीची. आता पृथ्वीचा विचार केल्यानंतर आपला देश, आपल्या भारताची काय परिस्थिती आहे, पाण्याची भारतात उपलब्धता काय ते आपण आता जाणून घेऊ. मित्रांनो, आपला देश, आपल्या देशाची लोकसंख्या, आता जनगणना सुरू आहे. आपण आपल्यापैकी बरेच जनगणना आपण करत होतो, आता पूर्ण केली आपण ती. तर यापूर्वीच्या जनगणनेनुसार 140 करोडपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला आपला देश, आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लागणारं पाणी. आणि जर कधी पूर्ण पृथ्वीचा विचार केला तर इंडिया हॅज अबाउट 4% ऑफ वर्ल्ड फ्रेश वॉटर रिसोर्सेस. जगाच्या फक्त 4% पाणी, फ्रेश वॉटर, गोड पाणी हे भारतात उपलब्ध आहे. परंतु देशाची लोकसंख्येचा जर विचार केला तर जर आपण असं म्हणतो की जगाची लोकसंख्या 800 करोडपेक्षा जास्त आहे, त्यापैकी 17 ते 18% लोकसंख्या भारतात आहे. म्हणजे ही जर तुलना केली तर आपल्याला असं आढळेल की फक्त 4% पाणी आणि वापरणारे 17 ते 18% लोकसंख्या लोक. आणि म्हणून पाणी टंचाई हा शब्द आपण भारतात वारंवार ऐकतो, दरवर्षी ऐकतो. आणि त्याच्यावर आतापर्यंत असं परमनंट सोल्युशन या क्रायसिसवर आपल्याला, आपल्या देशाला अजून तरी सापडलेलं नाही. आता किती पाणी एका माणसाला वर्षभरात भारतात उपलब्ध आहे याच्या जर डेटा जो आहे त्याचा जर विचार केला तर 1486 क्युबिक मीटर पर पर्सन पर इयर. 1486 क्युबिक मीटर एवढं पाणी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वर्षाला अवेलेबल आहे. आपल्या भारताच्या जर विचार केला 140 करोड लोकसंख्येचा विचार केला तर, आणि त्यामुळे आपली जी कंट्री, आपला देश आहे त्याला वॉटर स्ट्रेस कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं. म्हणजे पाण्याची टंचाई असलेला देश, पाण्याची कमतरता असलेला देश. आणि मित्रांनो, आता टोटल जे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत ते 1999 बिलियन क्युबिक मीटर एवढे आहेत. आणि ते देखील रिचार्ज का होऊ शकत नाही, रिन्युएबल का होऊ शकत नाही? कारण आपल्या देशात असलेलं हवामान, आपल्याला माहिती आहे की आपला देश हा पावसासाठी मान्सूनवर अवलंबून असतो. पण मान्सून दिवसेंदिवस अनइव्हन झालेला आहे, तो रेग्युलर नाही. काही वेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी, पुराची परिस्थिती, तर काही वेळेस पाण्याची कमतरता एवढी की दुष्काळाची स्थिती निर्माण होते. मित्रांनो, ही परिस्थिती आपल्या देशात, आणि आपला देश विशाल देश आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला विभाग बघायला मिळतात. आपल्या देशात बर्फाच्छादित हिमालय आहे, आपल्या देशात वाळूने पूर्ण कव्हर केलेला आपला वाळवंट आहे, राजस्थान आहे, आणि काही पृष्ठभागा पठारी आहे, सपाट आहे. असा हा विविधतेने नसलेला जरी देश असला तरी पर्सेंटेज 4% पाणी जगाचं आणि 18% लोकसंख्या हे आपल्या पाणी टंचाईचं कारण. ही झाली आपली देशाची परिस्थिती. आणि आता देशानंतर आपण पुढचा विचार करू की आपल्या महाराष्ट्रात काय, महाराष्ट्राची परिस्थिती काय. तर मित्रांनो, महाराष्ट्रात साधारणतः पाऊस किती पडतो दरवर्षी अप्रॉक्सिमेटली? तर तो 400 मिलीमीटर ते 6000 मिलीमीटर अॅन्युअली, म्हणजे वर्षभरात. हे कॅल्क्युलेशन आहे की एवढं पाणी. आणि हे पाणी कुठल्या भागात, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात, तर तसं सांगता येणार नाही, कारण हा
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला ॲव्हरेज आहे, संपूर्ण ॲव्हरेज आहे. परंतु महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर मराठवाडा, विदर्भ हे असे प्रदेश आहेत की तिथं नेहमी पाणी टंचाई असते, कमी पाऊस येतो. कोकण भागात पाऊस जास्त असतो. ह्या असा असमतोल असलेला आपला महाराष्ट्र. त्याचा जर विचार केला तर 164 किलोमीटर क्यूब हा सरफेस एरिया वॉटर आहे आणि 20.5 किलोमीटर क्यूब एवढं ग्राउंड वॉटर महाराष्ट्रात अवेलेबल आहे. आणि आपला महाराष्ट्र टोटल पैकी 40% महाराष्ट्र हा ड्रॉट प्रोन आहे, म्हणजे दुष्काळग्रस्त आहे. 40% महाराष्ट्र आज देखील दुष्काळात राहतो. पुरेसं पाणी, पुरेसा पाऊस तिथे दरवर्षी किंवा प्रत्येक वर्षी येत नाही. आणि महाराष्ट्राचे सोर्सेस दिले बघा, आणि त्यापैकी 45% जे आहे पाणी ते आपल्याला जे काही कोकणमधून वाहणाऱ्या नद्या आहेत, वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या, त्याच्यातून आपल्याला 45% पाणी पुरवठा महाराष्ट्रात, म्हणजे जे गोड पाणी आहे त्याचा पुरवठा हा मिळत असतो. आणि सरफेस वॉटर किती महाराष्ट्रात 89%. आणि ग्राउंड वॉटरची जर तुम्ही विचार केला तर फक्त 11% ग्राउंड वॉटर. आणि फक्त 11% का? तर त्याचं कारण हे की दिवसेंदिवस पाण्याचा होणारा उपसा उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी मोठ्या, म्हणजे असं ज्या प्रमाणात पाण्याची ग्राउंड वॉटर लेवल खाली जात आहे, शेतकऱ्यांचं हॉर्स पॉवर, जास्त हॉर्स पॉवरची मोटर टाकण्याचे काम देखील वाढत आहे. जेव्हा पाण्याची पातळी कमी खोल गेली होती तेव्हा 2 हॉर्स पॉवर 5 हॉर्स पॉवरच्या पाण्याच्या मोटरमध्ये काम होत होतं. पण आता पाणी एवढं खाली गेलं की तिथं 1 हॉर्स पॉवर, 2 हॉर्स पॉवर, 3 हॉर्स पॉवरच्या मोटर्स काम करत नाही. म्हणून शेतकरी 10 हॉर्स पॉवर, 15 हॉर्स पॉवर, 20 हॉर्स पॉवरच्या मोटर वापरतात. आणि त्यामुळे दोन्ही गोष्टींचा लॉस होत आहे. एक म्हणजे या पाणी खोल गेल्यामुळे खोल गेलेलं पाणी परत उपसलं जात आहे. आणि दुसरं म्हणजे की त्या जास्त हॉर्स पॉवरच्या मोटरला लागणारी इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटीचा देखील जास्त प्रमाणात वापर हा होत आहे. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मोठ्या नद्या आहेत, परंतु जो काही क्रायसिस आहे की महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेला, पूर्ण शेतीला पाणी पुरवठा करणं तरी देखील एवढं सोपं नाही. आता या महाराष्ट्राच्या नंतर आपण विचार करणार की आपल्या जिल्ह्याची परिस्थिती काय. तर मित्रांनो, आपल्या जिल्ह्याला बनाना कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात, म्हणजे भारतात केळीची राजधानी म्हणतात. आपण जर बघितलं तर आपल्या जिल्ह्यात केळीचे उत्पादन सर्वात जास्त होते ॲज कम्पेअर टू अदर स्टेट्स अँड कंट्री. म्हणजे बाकीच्या राज्यांच्या देशाचा विचार केला तर आपल्या भागात केळीचे उत्पादन जास्त होतं. आणि केळी असे एक पीक आहे त्याला इरिगेशनची गरज जास्त असते, पाण्याची गरज जास्त असते. आता बरेच आपले मित्र हे त्या भागात राहत असतील, त्या भागात नेटिव्ह असतील की ज्या भागात केळी घेतली जाते, त्यांना माहिती असेल की केळीच्या पिकाला फार मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. आणि पाणी वाढलं की ग्राउंड वॉटर लेवलमधून पाणी उपसणे, आणि ग्राउंड वॉटर उपसणे म्हणजे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली करणे, आणखी धोक्याच्या पातळीपेक्षा खाली घेणे. मित्रांनो, आता आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच याच्या जिकडे ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड वॉटरची लेवल ती दिवसेंदिवस खाली जाण्याचं कारण इरेग्युलर इरिगेशनच्या वेळेस विचार न करता गरज नसताना पिकांना पाणी देणे, आणि गरज नसताना दिलेलं पाणी याचे वेपरायझेशन होतं, बाष्पीभवन होतं, आणि ते पाणी हे परत हवेत निघून जातं. आणि आवश्यकता नसताना पाणी आपण बऱ्याचदा प्रवास करत असताना बघतो, ग्रामीण भागात जात असताना, तर त्या शेतातून पाणी बाहेर वाहत असताना आपल्याला दिसतं. म्हणजेच काय, तिथं पाणी शेतकरी देत आहे, परंतु प्लॅनिंग व्यवस्थित नसल्यामुळे किंवा तिथं लक्ष दिलं गेल्यामुळे ते पाणी शेताच्या बाहेर रस्त्यांवर वाहतं. आणि ते ग्राउंड लेवल वॉटरच्या रिचार्जसाठी एक थेंब रिचार्ज व्हायला बराच मोठा कालावधी लागतो, आणि उपसा करायला मात्र लगेच उपसा केला जात आहे, आणि ग्राउंड लेवल पातळी ही आणखी खाली. आता जर विचार केला तर रिचार्ज पोटेन्शियल किती, म्हणजे आपण किती पाणी परत रिचार्ज करू शकतो महाराष्ट्रात, तर 18.7% जे आपल्या जळगाव जिल्ह्यात आहे ते रिचार्ज पोटेन्शियल आहे, आणि 38.8% ॲज लो टू व्हेरी लो रिचार्ज पोटेन्शियल, म्हणजे
38% असा एरिया आहे आपल्या जिल्ह्यात की तिथं रिचार्ज होणं अतिशय कमी आहे किंवा होऊच शकत नाही. अशा परिस्थितीत असलेला हा आपला जळगाव जिल्हा. आणि आणखी दुसरं पीक जे जळगाव जिल्ह्यात घेतलं तर प्रमुख पीक म्हणून किंवा पहिल्या क्रमांकावरती घेतलं जातं ते म्हणजे कॉटन, कापूस. आणि कापूस पिकाची लागवड ही एप्रिल मे महिन्यात शेतकरी करतात आणि तेव्हा असतो उन्हाळा. आणि उन्हाळ्यात लागवड केल्यामुळे त्या पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्याला जास्त इरिगेशनची गरज असते, त्या पिकांना सिंचनाची गरज असते आणि त्यामुळे जास्त उपसा होतो. म्हणजे उन्हाळ्याच्या काळात उन्हाळ्यामध्ये जेव्हा वॉटर लेवल खाली गेलेली असते तेव्हा जास्त आणखी उपसा केला जातो. वॉटर लेवलची कम्पॅरेटिव्हली अशी परिस्थिती असते की आपल्याला माहिती आहे पावसाळ्यात थोडी पातळी वाढते, उन्हाळ्यात पातळी कमी होते. पण जेव्हा पाण्याची पातळी कमी होते त्या उन्हाळ्यात कापूस लावल्यामुळे पाण्याचा उपसा आणखी जास्त. ही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती. आणि या जिल्ह्याच्या परिस्थितीनंतर आता आपण बघू की आपल्या तालुक्याची परिस्थिती काय. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यात प्रमुख नदी ज्याच्यावर बरेचसे इरिगेशन अवलंबून असतं ती म्हणजे तापी नदी. तापी नदी आणि त्यानंतर जर आपण विचार केला की आपल्या चोपड्याच्या, तर आपल्याला चोपड्याला आणखी उत्तरेकडे आपला चोपडा असा वसलेला आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वत, पश्चिमेकडे तापी नदी. तर उत्तरेकडचा जो भाग आहे तिकडे आपल्याला गूळ नदी म्हणून गोड्या पाण्याचा म्हटलं होतं. आणि जे उत्तरेकडे जो भाग आहे, दक्षिणेकडे जो भाग आहे त्या भागावर आपल्याला तापी नदी करून गोड्या पाण्याचा आपल्याला पुरवठा होतो. जर विचार केला तर जे वॉटर सोर्सेस आहे त्याचे पर्सेंटेज चोपड्या तालुक्यात किती आहे ते असं एस्टिमेटेड आहे की ग्राउंड वॉटर 60%. त्यानंतर रिव्हर तापी आणि रत्नावती. मित्रांनो, आता रत्नावती नदी बघायला मिळत नाही. आम्ही लहान असताना ती रत्नावती नदी वाहताना बघितलेली आहे आणि बऱ्याचशा प्रमाणात स्वच्छ पाणी असेल ती नदी बघितली. पण आता ती नदी शिल्लक नाही. आता त्यानंतर त्या नदीने गटाराचे स्वरूप घेतलं होतं. आता गटाराचे स्वरूप देखील तिथं शिल्लक. अशा परिस्थितीत आपली रत्नावती नदी जिल्हा तालुक्यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी एक सोर्स मानण्यात येत होतं की आता नाही. आता या दोन नद्या ज्या आहेत आपल्या तालुक्याला पुरवठा, एक तापी आणि एक रत्नावती, याच्यातून आपण 25% आपल्या रिक्वायरमेंट आपल्याला मिळते. त्यानंतर रिझर्व्हर्स अँड पॉन्ड्स, काही तलाव वगैरे येतात 10% आणि इतर सोर्सेस 5% असे एस्टिमेटेड व्हॅल्यूज आपल्या तालुक्याचे आहेत. मित्रांनो, जर तुम्ही सोलर प्लॅनेट सिस्टीमपासून तर आपल्या चोपड्या तालुक्याचा जर विचार केला तर अशी आहे पाण्याची परिस्थिती. आणि ह्या पाण्याच्या परिस्थितीमुळे आपल्याला एकच मार्ग समोर आहे. जर आपल्या फ्युचर जनरेशन्सला जर एखाद्या विहिरीत किंवा वाहणाऱ्या नाल्यामध्ये जर पाणी टाकायचं असेल तर आपण पाण्याची केलेली बचत आणि पाण्याची केलेली प्लॅनिंग यावरच आपल्याला पाण्याशी संबंधित आपण म्हणजे भविष्यात आपण पाणी टिकवू शकतो. मग यासाठी वेगवेगळ्या रेमेडीज वापरल्या जातात. आता पुढच्या भाग आहे की हे झाले क्रायसिस, हे झाले प्रॉब्लेम्स, व्हॉट इज सोल्युशन, व्हॉट इज रेमेडी. याच्यावर आपल्याला सोल्युशन काय, मार्ग काय. तर शेतकरी आताच नाही बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धती वापरतात. त्यापैकी ड्रीप इरिगेशन आहे, ठिबक सिंचन आहे. ठिबक सिंचनमध्ये आवश्यकता असेल त्यावेळेस फक्त डायरेक्ट त्या प्लॅन्टला त्या रोपाला पाणी पुरवठा केला जातो आणि बाकी पाण्याची बचत होते. पूर्वी सरळ पाणी सोडण्यात येत होतं शेतामध्ये, त्यामुळे वॉटर लॉस होता. इव्हॅपोरेशनमध्ये बऱ्याचशा प्रमाणात पाणी होऊन जात होतं. ड्रीप इरिगेशनमुळे त्याच्या बचाव होतो. पण आता जर सर्व गोष्टी स्मार्ट पद्धतीने करायला लागले, मग इथं थीम जी मला मिळाली ती थीम म्हणजे की स्मार्ट पद्धतीने आपण एखाद्या प्लॅन्टला एक मॉडेल आहे. म्हणजे हे मॉडेल असं नाही आहे की आपण हे मॉडेल येऊन शेतात येऊन सर्व जे काही पिकं आहेत जेवढे लाखोंच्या संख्येने आठवड्याच्या संख्येने त्यांना आपण प्रत्येक ठिकाणी सेन्सर लावू, हे शक्य नाही. ही एक थीम आहे की ज्याच्याने पाण्याचा बचाव आणि आवश्यकता किती आहे तेही कळतं की त्या रोपाला त्या प्लॅन्टला आवश्यकता आहे का, असेल तर वॉटर सप्लाय नसेल तर बघू. मग या सिस्टीमवर काम करणारी एक थीम आहे, त्याचे नाव आहे स्मार्ट प्लॅन्ट ऑपरेटिंग सिस्टीम. तर त्यामध्ये आपण बघू की कोणते पार्ट्स आहेत. मित्रांनो, हे मी जे काही मॉडेल बनवले त्याच्यात हे लागणारे पार्ट्स.
हे ऑनलाईन उपलब्ध आहे. ऑनलाईन जर प्रयत्न केला तुम्ही तर ते उपलब्ध होतात. आपल्या घरी हे सर्व साहित्य पोहोचवलं जातं. तर त्यामध्ये मेनली इथं 6 भाग तुम्हाला दिसतील. त्यापैकी पहिला आहे मोड MCU. हे म्हणजे ह्या सर्व स्मार्ट सिस्टीमच्या ब्रेन. तिथं प्रोग्राम बिल्ड केला आहे, तिथं कोड आहे, त्याच्याने ही सिस्टीम रन होते आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच पाण्याच्या फ्लो, त्याला पाण्याच्या फ्लो होत नाही. आणि त्यानंतर दुसरी जी इथे जर मी दाखवतो तर हे जे आहे, हे जे इथं चिप आहे ती आहे मोड MCU. नंतर सॉइल मॉइश्चर सेन्सर. तर मित्रांनो हे सेन्सर आहे. हे सेन्सर जर आपण माती सॉइलमध्ये जर टाकलं तर हे सेन्सरने हे कळतं की पाण्यामध्ये मॉइश्चर लेवल किती, मॉइश्चर किती, म्हणजे प्लॅन्टला पाण्याची गरज आहे किंवा नाही. तर एक उत्तर त्याच्यात आहे सेन्सर. त्यानंतर पुढील आहे वॉटर पंप. वॉटर पंप मित्रांनो हा वॉटर पंप आहे, पण हा कमांड बेस वॉटर पंप आहे. त्याला कमांड दिली की ऑन, कमांड दिली की ऑफ. आणि त्यात एक आहे ब्रेड बोर्ड. ब्रेड बोर्ड हे साधारण बोर्ड असतं की ज्यात तुम्हाला सोल्डरिंग न करता इलेक्ट्रिसिटी सप्लाय किंवा इलेक्ट्रॉनिक्स वर्क करायचे असेल तर हा ब्रेड बोर्ड वापरण्यात तो प्लास्टिकचा असतो, त्यामुळे शॉर्ट सर्किट वगैरे काही होत नाही. त्यानंतर तुमचे रिले मॉड्यूल जे आहे, रिले मॉड्यूल मोटरला ऑन ऑफ करण्याचे काम करतं. म्हणजे जर कधी त्या मोड MCU मधून जर कमांड आली तर रिले मोटर ऑन करेल, आणि जर कमांड ऑफची असेल तर मग रिले मोटर ऑफ करेल. अशी ती सिस्टीम आहे. आणि त्यानंतर जम्पर वायर, जनरल वायर सुद्धा कनेक्शनसाठी काम करतात. मित्रांनो आता ही जी सिस्टीम आहे ही ॲक्च्युअल काम कशी करते ते आपण आता इथे बघू. हे बघा मित्रांनो, आता मोटर ऑन काय झालं? मोटर ऑन होण्याचे कारण की हे सेन्सर ओपन आहे, म्हणजे सेन्सर हवेत असल्यामुळे सेन्सर हवेत असल्यामुळे मॉइश्चर लेवल 0. आता मॉइश्चर लेवल
पाणी चालून दिलं डायरेक्ट. पाणी चालून देईल म्हटलं. आहे आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमात मी निश्चित तुम्हाला कंडिशनमध्ये दाखवतो. हे बघा आता काय याचं पर्पज काय, इथे सेन्सर असल्यामुळे या प्लॅन्टला पाणी देताना या सेन्सरने त्याचे मॉइश्चर लेवल चेक केले आणि मॉइश्चर लेवल जर जेवढी पाहिजे तेवढी जर अचीव झाली तर ही मोटर जी आहे ती पाण्याचा सप्लाय बंद करते. अशी एक थीम आहे की ज्यामुळे आपण पाण्याची बचत करू शकतो आणि हे जे काही वॉटर क्रायसिस आहे त्याला आपण कमी करू शकतो. पण एक थीम म्हणजे काही हा असा मागणी आहे की हा लॅपटॉप प्रत्येक प्लॅनला एक लॅपटॉप आणि प्रत्येकाला एक एक सेन्सर देणार नाही. पण या थीमचा वापर करून हा विचार करून आपण या प्रकारे डेव्हलप करू शकतो. आता इथं एरर आल्यामुळे